मांडीखाली लागतो, तो दोन शिकारी आपली कुत्री घेऊन त्याच्या मागे धावत असतात. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्ही पैज लावलेला ससा आहे तो आम्हाला परत द्यावा म्हणून सांगतात. त्या ठिकाणी सशाचं रक्षण व्हावं या उद्देशाने केलेल्या उपदेशामुळे शिकाऱ्याचं मत परिवर्तन होऊन सशाचं रक्षण होतं. मग या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला चक्रधर स्वामींचं अहिंसा आणि प्राणीमात्रांवर असलेलं प्रेम दिसून येतं. पण अगदी काही दिवसापूर्वी हैदराबादमध्ये IT पार्क उभारण्यासाठी कांचाडाची बोली जंगलातील कित्येक वृक्ष उद्ध्वस्त करण्यात आली आणि त्यामध्ये त्या JCBने कित्येक प्राणी चिरडली गेली. एवढंच नाही तर नुसतं गोंधळाने काही नादर प्राण्यांचा जीव गेला. एवढंच काय तर महाकुंभासाठी तपोवनातील 1800 वृक्ष उद्ध्वस्त करण्याचा प्रस्ताव मांडला जातो. त्यावेळी मला प्रश्न पडतो की कोणत्या खऱ्या साधूला 1800 वृक्षांची हिंसा करून आपण महाकुंभाच्या तपासाठी 1800 वृक्षांची हिंसा करावी वाटते. मला वाटतं की इथल्या व्यवस्थेला जर खरी महानुभाव ग्रंथाची प्रचिती असती तर या 1800 वृक्षाचा शून्य होण्यापेक्षा त्यांचा 18,000 होण्याचा संकल्प धरला गेला असता. मला एक गोष्ट सांगणं गरजेचं वाटतं. सर, जसे समर्थक असतात ना तसा विरोधकांचा सुद्धा एक गट असतो. खरं तर आपल्याकडे काही वाईट माणसांना सवय असते की जिथे डोकं लावायला पाहिजे तिथे डोकं टेकवतात आणि जिथे डोकं टेकवायला पाहिजे तिथे डोकं लावतात. मुळात महानुभाव पंथ हा डोकं लावण्याचा नाही तर डोकं टेकवण्याचा विषय आहे. पण काही नास्तिकांकडून म्हणणार नाही, कारण खरं नास्तिक होणं फार अवघड असतं. म्हणून काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडून एक प्रश्न सहज विचारला जातो की या भारतामध्ये आईन्स्टाईन का जन्माला आला नाही, चक्रधर स्वामी, गोविंद प्रभू हेच का जन्माला आले? मग त्यांच्याजवळ जर खरंच इतकं ज्ञान होतं तर त्यांनी आईन्स्टाईन सारखे, गॅलिलिओ सारखे वैज्ञानिक दृष्टिकोनातून शोध का लावले नाही? त्या सगळ्यांना मला एक शेवटचं उत्तर द्यावं वाटतं. मित्रहो, कोणत्याही गोष्टीची निर्मिती ही तात्कालिक परिस्थितीची गरज म्हणून झालेली असते. आईन्स्टाईनने, गॅलिलिओने लावलेले शोध ही तात्कालिक परिस्थितीची गरज होती, परंतु चक्रधर स्वामी, गोविंद प्रभू यांनी सांगितलेलं ज्ञान हे तात्कालिक समाजाची आणि सामाजिक परिस्थितीची गरज होती. म्हणून आमच्याकडे चक्रधर स्वामी, गोविंद